भारताचे 52वे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनी अमरावतीच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयात भेट दिली। सरन्यायाधीश गवई यांनी अमरावतीच्या विधी महाविद्यालयातून कायद्याचे शिक्षण घेतले। त्याच महाविद्यालयात न्यायमूर्ती भूषण गवई यांनी भेट दिली। श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, दिलीप इंगोले उपाध्यक्ष, ॲडव्होकेट जयवंत उर्फ भैयासाहेब पाटील, ॲडव्होकेट गजानन पुणकर, हेमंत काळमे, प्राध्यापक सुभाष बनसोड, प्राचार्या वर्षा देशमुख यांनी महाविद्यालयातर्फे सरन्यायाधीशांचे स्वागत केले। सरन्यायाधीशांची सुरक्षा व्यवस्था बाजूला ठेवत अतिशय साधेपणाने हा कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमात स्टेजवरून न्यायमूर्ती भूषण गवई भाषण करत होते। ते कार्यक्रमाचे प्रमुख होते, तर त्यांचा मुलगा ज्योतिरादित्य गवई हा स्टेजच्या समोर बसून त्यांचं भाषण ऐकत होता। ज्योतिरादित्य काही काळ प्रेक्षकांमध्ये उभा होता। ते लक्षात येताच हेमंत काळमे यांनी त्यांना बसायला खुर्ची दिली। न्यायमूर्ती भूषण गवई यांचा साधेपणा तसाच त्यांचा मुलगा ज्योतिरादित्य गवई यांच्यामध्ये सुद्धा पाहायला मिळाला। या अनोख्या प्रसंगाने अमरावतीकरांचं लक्ष वेधून घेतलं होतं। ज्योतिरादित्य हा अलीकडेच इयत्ता 8वी पास झाला असून तो सध्या नवी दिल्लीत 9वीचे शिक्षण घेत आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।